श्लोक 26. शुक्लकृष्णे गती येते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. अर्थ, जगताच्या या शुक्ल कृष्ण गती म्हणजेच मार्ग देवयान व पितृयान, ज्ञानी व कर्मी लोकांसाठी शाश्वत व अनादी अशाच आहेत. देवयान मार्गाने गेलेला पुन्हा परत येत नाही व पितृयान मार्गाने गेलेला तो मृत्यूलोकी पुन्हा जन्माला येतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: शुक्ल म्हणजे प्रकाशमान ज्ञानमय, तर कृष्ण म्हणजे काळोख्याची अज्ञानमय वाट. या दोन्ही वाटा मृत्यूनंतरच्या मानल्या गेल्या आहेत. त्या शाश्वत आहेत. यातील ज्ञानमय म्हणजे प्रकाशाशी, तेजाशी संबंधित असलेला असा मार्ग आहे. तर कृष्णगती म्हणजे दुसरा काळ किंवा मार्ग हा अज्ञान म्हणजे अंधाराचा, रात्रीचा धुसर असा असून तो चंद्राशी संबंधित आहे असे सांगितले आहे. या मार्गाने गेलेला योगी काही काळ चंद्रलोकी राहून पुन्हा मृत्यूलोकात परत जन्माला येतो असे आहे. आणि ज्ञानदेव असे सांगतात की ऐसी आहे दोन्ही वाटा, एकी उजू एकी अव्हाटा, तव एके ब्रह्मत्वा जायचे, एके पुनरावृत्ती येईचे. अशा या दोन मार्गांचा संबंध जगताच्या सर्व चराचर प्राण्यांशी आहे. ऊर्ध्व गतीशी माणसाचा प्रत्यक्ष संबंध आहे, तर चराचर प्राण्यांशी परंपरेने संबंध आहे. कारण चर आणि अचर प्राणी क्रमाक्रमाने किंवा ईश्वर कृपेने मनुष्य जन्मात येतातच. मनुष्य जन्माला आल्यानंतर केलेल्या कर्मानुसार त्यांना ऊर्ध्वगती किंवा मध्यमगती किंवा अधोगती प्राप्त होते. याचा संबंध शुक्ल आणि कृष्ण गतीशी आहे. जोपर्यंत माणूस प्रापंचिक भोगात आसक्ती ठेवून, म्हणजेच विनाशी वस्तूंबद्दल त्यांचे मनात जोपर्यंत आकर्षण आहे, कामना आहे, तोपर्यंत तो स्वर्गादी उच्च भोगभूमीत जाऊन परत अधोगती प्राप्त करतो. याच्या आधीसुद्धा आपण हा विचार दुसऱ्या अध्यायात पाहिलेला आहे. तसेच प्रत्येक प्राणी मात्र हा परमात्म्याचा अंश असल्याने तो कधीही ऊर्ध्वगतीला जाऊ शकतो. साधकाने नित्य जागरूक आणि दक्ष राहून आपल्या अंतःकरणातील वासना, आसक्ती किंवा भोगाबद्दलचे आकर्षण कमी केले, त्यांना महत्त्व दिले नाही, तर परमात्म प्राप्तीसाठी कोणत्याही स्थलकालाचे अथवा योनीचे बंधन त्यांना राहत नाही. भगवंतांनी पुढे असे सांगितलेलेच आहे की स्त्रियो वैशास तथा शूद्रास ते पियांती परांगती. अगदी पशुयोनीत जन्माला आलेल्या प्राण्यांना सुद्धा ही ऊर्ध्वगती प्राप्त होते आणि याच्यासाठी गजेंद्राचे उदाहरण नेहमी दिले जाते. शुक्ल व कृष्ण गती अव्यय व शाश्वत आहेत. त्या निरंतर राहणाऱ्या व अनादी कालापासून असून जगतासाठी त्या अनंत काळापर्यंत उपयोगात येत राहतील. शुक्ल मार्गाने गेलेला साधक अनावृत्तीला प्राप्त होतात व ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाबरोबरच मुक्त होतात. दुसऱ्या मार्गाने म्हणजे कृष्ण मार्गाने गेलेले पुन्हा वारंवार जन्म मरण्याचे फेऱ्यात फिरत राहतात, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.